तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये मुंगसाचे दिसणे शुभ असते की अशुभ हे जाणून घेऊयात। तुम्ही अजूनही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर शेजारील बेल आयकॉनवरती टच करून आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती नक्कीच पाहायला भेटतील। श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांगलं मुंगूस दिसणे हे शुभ असते की अशुभ? मुंगसाचे दिसणे हे धन लाभाचा संकेत देते का? याच्याबद्दल आज आपण माहिती नक्कीच पाहूयात। हिंदू धर्म आणि त्यांच्या परंपरा या खूप वैशिष्ट्यपूर्ण असून हिंदू धर्मामध्ये अनेक प्राण्यांचे महत्त्व देखील विशद केलेले आहे। यातील काही प्राणी हे अशुभ किंवा त्यांचे दिसणे हे अशुभ मानले जाते, तर काही प्राण्यांचे दिसणे हे शुभ मानले जाते। आपल्याला माहीत आहे की बऱ्याच प्राण्यांचा संबंध या देवांशी देखील जोडलेला गेलेला असून त्यानुसार आपण संबंधित प्राण्यांना महत्त्व सुद्धा देखील देत आलेलो आहोत। यामध्ये आपण गायीला शुभ मानतो, तसेच मांजर आडवी गेली तर आपण त्याला अशुभ मात्र नक्कीच मानत आलेलो आहे। असे अनेक प्रकारचे शुभ अशुभाचे तर्कविरुद्ध आपण प्राण्यांवरून लावत असतो। त्याचप्रमाणे आपण मुंगूस या छोट्याशा प्राण्याबद्दल पाहिले तर याला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व दिले गेले आहे। मुंगसाचे दिसणे हे शुभ असते असे आपण अनेकाच्या तोंडी ऐकले असेल। मुंगसाचे दिसणे हे शुभ असते की अशुभ याच्याविषयी आपण थोडीशी माहिती नक्कीच जाणून घेऊयात। मुंगसाचे दिसणे हे फलदायी असते का? तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा। ज्योतिष शास्त्रानुसार बघितले तर सूर्याचे प्रतीक म्हणून मुंगसाला ओळखले जाते। ज्योतिषशास्त्रानुसार अनेक शुभचिन्हे व मुंगसाशी संबंधित आहेत। मुंगूस व्यक्तीच्या जीवनामध्ये सूर्यासारखी चमक आणतो असे देखील मानले गेले आहे। ज्योतिषशास्त्रानुसार बघितले तर सकाळच्या वेळेस एखाद्या व्यक्तीला जर मुंगूस दिसला तर लवकरच त्याला धनलाभ होण्याची शक्यता असे समजावे। तसेच तुम्ही सकाळी उठले आहात व तुम्हाला परिसरामध्ये मुंगूस दिसला तर 7 दिवसात तुम्हाला धनाशी संबंधित एखादी चांगली बातमी कानावर मिळणार आहे असे समजले जात आहे। तसेच तुम्ही कुठे जायला निघालात व मुंगसाने तुमचा रस्ता ओलांडला तर तुमचे सर्व काम होतील देखील मानले जाते, परंतु अशा वेळी मांजराने रस्ता ओलांडला तर अशुभ घडणार असे लोक नक्कीच म्हणत असतात। एवढेच अंधश्रद्धेवर ते सुद्धा अजिबात जगत नका जाऊ, कारण की श्रद्धा ठेवत जावा, अंधश्रद्धा मात्र नक्कीच ठेवत जाऊ नका। एवढेच नाही तर तुम्ही कोर्ट कचेरीच्या कामाला जात असाल व तुम्हाला मुंगसाचे दर्शन झाले तर तुमचे काम यशस्वी होणार हे निश्चित समजले जाते। कुठल्या तरी कामासाठी तुम्ही जात असाल व तुम्हाला मुंगूस आडवा गेला तर त्या कामात मला यश मिळते असे देखील सांगितले जाते। धार्मिक शास्त्रानुसार मुंगूस आणि कुबेर यांचा संबंध काय आहे? तुम्हाला काय वाटतं? धनाची देवता म्हणून कुबेर देवाला ओळखले जाते व धार्मिक शास्त्रानुसार मुंगूस हे भगवान कुबेरांचं वाहन आहे। इतकेच नाही तर भगवान कुबेरांना धनाचे रक्षक देखील मानले जाते। त्यामुळे मुंगूस हे कुबेरांचे वाहन दिसणं हे धनलाभाच्या दृष्टीने शुभ म्हटले जाते। व्यक्तीला जर मुंगूस दिसला तर आर्थिक भरभराट होणार असा त्याचा संकेत समजला जातो। येणाऱ्या काळात तुमचे नशीब उजळणार याचे हे लक्षण असते। म्हणजेच धार्मिक शास्त्रानुसार बघितले तर मुंगूस दिसणे म्हणजे साक्षात कुबेरांचं दर्शन होण्यासारखे आहे। हिंदू धर्मात मुंगूस दर्शन शुभ मानले जाते। मुंगूस हे संरक्षण आणि सौभाग्याचे प्रतीक मानले आहे। मुंगूस पाहणे म्हणजे साक्षात श्री विष्णूंचे दर्शन करण्यासारखं आहे। मुंगूस दर्शन शुभ मानण्याची सुद्धा थोडीशी काही कारणे आहेत। मुंगूस हे भगवान कुबेरांचे वाहन मानले जाते। मुंगूस हे बुद्धिमत्ता, चपळता आणि संपत्ती यासारख्या गुणांचे प्रतीक सुद्धा आहे। मुंगूस हे सापांपासून आपल्या घराचे रक्षण करण्याची क्षमता असते। मुंगूस दर्शन, मुंगूस पाहणे आणि नशीब भाग्य आणू शकते। मुंगसाबद्दलची काही आणखी थोडीशी माहिती घेऊयात। मुंगूस हे लहान सस्तन प्राणी आहेत। मुंगूस पक्षी सरपटणारे प्राणी, अंडी, कधीकधी फळं सुद्धा खातात। मुंगूस सामान्यतः शेतात आणि गवताळ भागात आढळतात। शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान करू शकणाऱ्या प्राण्याची शिकार करून ते पिकाचे संरक्षण करण्याची मोठीच भूमिका बजावतात। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला अजून काही मुंगसाविषयी माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे व्हिडिओ पाहणाऱ्या, कमेंट वाचणाऱ्या
लोकांपर्यंत ही माहिती नक्कीच पोहोचेल. तुम्हाला काय वाटतं मुंगसाविषयी हे सुद्धा तुम्ही तुमचे मत नक्कीच मांडा. श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांगलं. श्री संत सद्गुरू बाळूमामा म्हणतात की अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवण्यापेक्षा श्रद्धेकडे तुम्ही तुमचं आयुष्याचं वळण मात्र नक्कीच करत चला. कारण की अंधश्रद्धा मांडण्यानुसार जसे मांजर आडवे गेल्यानंतर अशुभच घडणार असे काहीही नसते, पण मुंगूस दिसल्यानंतर शुभ घडते असे शास्त्रात मात्र नक्कीच लिहिले गेले आहे. तुम्हाला काय वाटतं या दोन्ही मतांबद्दल तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा. तुम्ही अजूनही आपल्या व्हिडिओला कमेंट आणि लाईक केली नसेल तर मात्र नक्कीच करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे मुंगसाविषयी माहिती इतर लोकांपर्यंत नक्कीच पोहोचेल. तुम्ही अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर शेजारील बेल आयकॉनवरती टच करून आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. थँक्स.